मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज तर दिवस आहे 58 दिवशी तर गाडी लावलेली होती आणि पाठीमागं हॉल आहे तिथं राहिलो होतो मी। एक नंबर सुई होती तर गाडीचं आता इंजिन ऑइल वगैरे चेक केलं तर लय कमी होतं, जवळपास अर्धा लिटर टाकल्यावर लेवल आली। आणि हा गुरुद्वारा होता, इथं थांबलो होतो मी। इथं पाठीमागं कन्स्ट्रक्शनचं काम चाललंय। एक नंबर एकदम टकाटक गुरुद्वारा होता, एक नंबर नादखुळा, स्वच्छता ही सगळी आणि लोक पण लय येतात इथं, म्हणजे लोकल लोक दर्शनासाठी दिवाळीमुळे खूप येत होती। तर आता निघतोय मी इथनं भुवनेश्वरच्या दिशेने, चला जाऊया। मी आता ओडिसामध्ये भुवनेश्वरच्या जवळ आहे। तर सकाळ सकाळ नाश्ता करायला थांबलो होतो तर असं 30 रुपयाला प्लेट होती याची उपमाची। काही लोक मिक्स खात होती तर मी म्हणलं मिक्स कितीला येतं, ते म्हणलं 50 करा आणि तुम्हाला जे पाहिजे ते घ्या होतं। 50 मध्ये भरपूर सारे आयटम आले, तुम्हाला दाखवतो मी। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर। मित्रांनो, तर ओडिसामध्ये नाश्त्याला बघा मिक्स घेतलंय मी, 50 रुपयात एवढं आलंय। बटाटा पुरी, उपमा, इडली आणि सांबर एवढं सगळं 50 रुपयात आलंय। मित्रांनो, तर फायनली ओडिसामधील भुवनेश्वर या शहरात आलोय मी। तर तिथल्या राम मंदिराचं दर्शन करायला आलोय। भारी मंदिर आहे आपलं, एकदम लाल लाल कलर दिला, एक नंबर वाटतंय। दिसतंय का नाही तुम्हाला काय माहिती, ती चांगलं एक नंबर आहे, भारी। जबराट असं मंदिर आहे। स्टेबिलिटी जात नाही माझ्या हातात, काय माहिती का। आज लक्ष्मी पूजन आहे आपल्या इकडं, तर कालच इथं दिवाळी साजरी केली यांनी। पण इथं मेन म्हणजे मी आज राम मंदिरात आलोय। एकदम सुंदर असं मंदिर आहे, एक नंबर असं मंदिर आहे, भारी वाटलं इथे येऊन। आता निघतोय मी बेसिकली आता ओडिसामधील भुवनेश्वर या शहरात आहे। आता तिथनं निघणारे म्हणजे इथले 2-3 अजून मंदिरं भारी भारी ती पाहणार आहे आणि ओडिसापुरीकडे निघणार आहे। आजचा मुक्काम ओडिसापुरीलाच असणार आहे। तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा। हर हर महादेव दोस्तों, हम कर रहे हैं संपूर्ण भारत यात्रा, उसका दिन है 58। तो ये भाई हमारे उड़ीसा भुवनेश्वर से मिले, तो भाई क्या बोलना चाहेंगे आप? बहुत बढ़िया, मैंने अब ऑल इंडिया टूर कर रहे, अलग अलग स्टेट में जा रहे हैं, बहुत मंदिर घूम ले, बहुत अच्छा लगा आपको देख कर। और वो गाड़ी लगा रहा है, मेरी गाड़ी कैसे निकलेगी, क्या निकल जाएगी? पार्किंग एरिया में निकल जाएंगे आप। इधर का मंदिर है एक लिंगराज मंदिर। हाँ, वो मंदिर जो भुवनेश्वर जो हमारा सिटी है, हाँ, भगवान त्रिभुवनेश्वर है शिव जी का नाम। हाँ, उसी के नाम से भुवनेश्वर है। इधर का इष्ट देव भुवनेश्वर ही है। हाँ, इष्ट देव भुवनेश्वर है, त्रिभुवनेश्वर नाम से भुवनेश्वर इसका रजिस्टर मैंने हमारा जो कैपिटल है उनका नाम पड़ा है। ओके 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 ओके। आपको तो बहुत खुशी लगा, इतना महाराष्ट्र से आए हैं। गणपति का भगवान गणेश का है, उनका शिरडी है और सिद्धि विनायक जी भी है। बहुत अच्छा लगा है। और राम मंदिर में आपको देखा है, और यहाँ से जाएगा लिंगराज, लिंगराज से धौलीगिरी राइट साइड में पड़ा है, सफेद मंदिर है। सफेद मंदिर देने के लिए पूरी जाएगा, और रास्ता में थोड़ा सा जाएगा साकीगोपाला मंदिर है। साकीगोपाला राइट साइड में पूरी रास्ता के तो 4 किलोमीटर होगा, पूरी रास्ता के 4 किलोमीटर होगा। आगे रहेगा पूरी, पीछे धौली सॉरी साकीगोपाला दर्शन करेगा राधाकृष्ण मंदिर। मित्रांनो, तर हे बेसिकली गणपती बाप्पांचे आपल्या इथं अष्टविनायक आहेत त्याचे भक्त आहेत आणि हे शिर्डी साईबाबाचे भक्त आहेत। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा। चला बाय बाय। माझी गाडी इथं निघा नाही, त्याची मला कोणते माग आणून लागली, त्याच्यामुळं मी लक्ष माझं नीट व्हिडिओमध्ये नव्हतं। तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। मित्रांनो, तिथं आपली गाडी लावली, दिसते का सामान। आणि हे लिंगराज मंदिर आहे, सगळ्यात जुनं मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या नावानं ह्याचं नाव भुवनेश्वर हे पडलंय। आतलंही जबराट प्राचीन मंदिर आहे, प्री वेडिंग बिडिंग चालू आहे, शूटिंग ते तुम्ही पाहिलं। आता जाऊन बघूया आत। मित्रांनो, तर लिंगराज मंदिराचं दर्शन घेतलंय। आत कॅमेरा वगैरे काहीच अलाउड नव्हतं, ते जे प्री वेडिंग शूट करत होते ते एक टावर बनवलाय तिथं करत होते। आता तिथं जाऊन एक मंदिराचा फोटो काढतो। अतिशय सुंदर असं प्राचीन असं मंदिर आहे। द्वारकाधीशचं मंदिर पाहिलं होतं ना मी, त्यानंतर हेच प्राचीन मंदिर पाहिले। खूप जुनं होतं, एकदम असं काम एक नंबर केलेलं होतं जुनं पण। चला जाऊया आता इथनं, अजून 2-3 स्पॉट आहे ते पाहूया आणि निघूया इथनं। आपल्याला जायचं जगन्नाथपुरी। आज 58 होता, 58व्या दिवशी मी भुवनेश्वर
ओडिसाची राजधानी भुवनेश्वर आहे, तिथं आलेलो आहे. एक नंबर ठिकाणी आलो आहे मी आता. हे माझ्या पाठीमागं पाहू शकता, हे लिंगराज मंदिर आहे. आणि हे म्हणजे ह्या मंदिराच्या नावाने या गावाचं नाव भुवनेश्वर पडलेलं आहे. आणि हे भगवान महादेवांना समर्पित मंदिर आहे. भली विशाल अशी मोठी आतमध्ये पिंड आहे. आणि ह्या मंदिराच्या भोवती असंख्य असे छोटे छोटे मंदिर आहेत. आणि ही मी द्वारकाधीश जे गुजरातमध्ये पाहिलं होतं त्यानंतरचं हे प्राचीन मंदिर पाहतोय. हे 1100 साली स्थापना झालेली आहे. खूप भारी परिसर आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, त्यासाठी यांनी हा एक टावर पॉईंट बनवला. इथनं आपण फोटो वगैरे काढू शकतोय. आतमध्ये कसल्याही प्रकारचा कॅमेरा अलाउड नाही आहे. त्या साईडनी एंट्रन्स आहे. खूप मोठा असा परिसर आहे. आणि असंख्य असे मंदिर आहेत. जिकडं बाहेर पाहाल तिकडं छोटे छोटे मंदिर आहेत. आणि सगळ्यांना प्राचीन त्या काळात बनवलेलेच मंदिर आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. मित्रांनो, आता मुक्तेश्वर टेम्पलला आलोय. 4-5 टेम्पल होते, त्यातले झाले बऱ्यापैकी. पाऊस यायला लागला त्यामुळे आता बाकीचे कॅन्सल होते. आता जगन्नाथपुरीकडे निघतोय. अजून 2-3 स्पॉट होते इथले, ते पाहण्यासारखे होते, पण नाही जात आता. पाऊस येतोय, पावसामुळं चिकचिक होती. सारखी गाडी बंद कर, काय कर, काही कर. रेनकोटमध्ये पाणी जात आहे. चला दर्शन घेतोय मंदिराचं मुक्तेश्वर आणि निघतोय. मित्रांनो, आलोय उदयगिरी खंडगिरी केव्ज लेणी थोडक्यात. तर बघूया दगडांची शिल्पकला कशी. तिकीट घ्यायला लागेल पहिले. तिकीट लय डाटा होतंय, जागाच नाही आता. काहीतरी डिलीट करायला लागणार. मित्रांनो, तर गुफा ही केव. चला बघूया कसं आहे काय, तुम्हाला दाखवतो. बेसिकली एवढ्या मोठ्या डोंगराच्या दगडात गुफा तयार केली का झाली काय माहीत नाही. आत पण जाऊ शकतो बघ. हाईट कमी आहे पण बेसिकली दगडाचीच आहे गुफा. झाडं बिड आहेत अशी. मित्रांनो, पाहू शकता असे सुंदर सुंदर हत्ती दगडात कोयलेले. दगडाची गुफा आहे. भरपूर असा मोठा परिसर आहे बसण्यासाठी. मेन म्हणजे आपल्याकडे तेवढा टाइम नाही. चला इकडे वयच्या एक टप्प्यावर जातो आणि खाली निघतो आपला. चलो महादेव. मित्रांनो, तर फायनली आपण जगन्नाथपुरीला पोहोचलो. इथे गाडी पार्किंगला लावली. पाठीमागं पाहू शकता मंदिर आहे, त्या मंदिरात जायचंय आता. तर चला जाऊया. मित्रांनो, तर फायनली जगन्नाथपुरी या भारतातील 4 धामपैकी 3ऱ्या धामला आलोय आपण. तर आता तिथं गाडी लावली. त्यांना सांगितलंय लक्ष ठेवा, आपण ठेवतात का नाही काय माहिती आता. तर चला. जगन्नाथपुरी नाथखोळा मंदिर आहे. हे पण जुनं मंदिर दिसतंय. ह्याचा काय विषय, हिस्ट्री पाहिजे जरा. लय अनस्टेबल होतोय कॅमेरा, मोबाईलला स्टॅबिलिटी नाही आहे. थोडं चाललं की लगेच व्हिडिओ गदगद हलतंय. चला आता एंट्रन्स की एंट्री करूया आत. हर हर महादेव. मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यातील दिवस आहे आज 58. आता 58व्या दिवशी मी आलेलो आहे भारतातील 4 धामपैकी 3रे धाम म्हणजे जगन्नाथपुरी या धामला आलेलो आहे. तर आपण ह्या यात्रेमध्ये भारतातील 4 धाम, उत्तराखंडमधील 4 धाम आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा हे संपूर्ण कळणं आहे. त्यातील आपण भारतातील 4 धामापैकी 3रे धाम जगन्नाथपुरी येथे आलेलो आहे. अतिशय सुंदर असं मंदिर आहे आणि खूप ह्यूज म्हणजे खूप मोठं मंदिर आहे. इथं एवढी दिसत असेल पण आतमध्ये गेल्यावर खूप मोठं मंदिर आहे. आणि ह्या मंदिरात पण कॅमेरा मोबाईल काहीच अलाउड नाही आहे. बाहेरच काढून घेतात ते सगळंच आपल्याकडून. म्हणजे आपण लॉकरमध्ये ठेवायचं असतं. आणि आज दिवाळी असल्यामुळे, लक्ष्मीपूजन असल्यामुळे खूप गर्दी आहे. एकदम पॅक हाऊस क्राऊड आहे. तरी मला पोलिसांनी रायडिंग करतोय म्हणून मदत केली आणि डायरेक्ट सोडून दिलं. तर माझं दर्शन अर्धा ते पाऊण तासात झालं. तर खूप सुंदर असं दर्शन झालं. आत पण खूप धक्काबुक्की केली जाते, म्हणजे मॅनेजमेंट एवढं चांगलं नाही आहे, पण दर्शन खूप सुंदर झालं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. कारण तुमचा भाऊ भारतातील 4 धामपैकी 3ऱ्या धामाचं दर्शन केलेलं आहे जगन्नाथपुरी. चला बाय बाय. मित्रांनो, तर दर्शन झालेलं आहे आपलं.
तर आता मला 2 भाऊ भेटले होते इथलेच उडीसातले, त्यांच्या बोलण्याच्या नादात मी व्हिडिओ काढायचा विसरलो. तर तिथं इथनं दर्शन केलं होतं मी ह्या दौराने, आणि तिथंच समोर हे ठेवायला होतं मोबाईल आणि आपले चपला ठेवायसाठी स्टँड होतं. अतिशय सुंदर असं मंदिर आहे, आत कॅमेरा अलाउड नाही आहे आणि खूप ह्यूज असं मंदिर आहे, मोठंच्या मोठं. तर परिसर पण खूप सुंदर आहे, अतिशय सुंदर बनवलेलं आहे सगळं, आणि 1 नंबर मंदिर आहे भाऊ. कधी ना कधी तर आलं पाहिजे तुम्ही पण. एकदम इतकं ह्यूज मंदिर आहे ना, इथनं काहीच दिसत नाही, आत गेल्यावर कळते की किती ह्यूज मंदिर आहे. तर महादेव मित्रांनो, आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा, त्यातील दिवस आहे आज 58वा. तर 58व्या दिवशी आपण आलेलो आहे. जे भारतातील 4 धाम आपण करणार आहे त्यातील 3ऱ्या धामाला आलो आहे, जगन्नाथपुरी. या यात्रेमध्ये आपण भारतातील 4 धाम, उत्तराखंडमधील 4 धाम आणि 12 ज्योतिर्लिंग करणार आहे. त्यातील आपले उत्तराखंडमधील 40 धाम झाले, 10 ज्योतिर्लिंग झाले, आणि आपण भारतातील 4 धामपैकी 3ऱ्या धामचं दर्शन केलेलं आहे. 1 नंबर मंदिर आहे भाऊ, इतकं ह्यूज मंदिर आहे ना, तिथनं काहीच दिसत नाहीये, पण आता गेल्यावर इतकं मोठं मंदिर आहे ना, नाथखोळा मंदिर आहे. आणि आतमध्ये कॅमेरा मोबाईल नेण्यास अलाउड नाही आहे, बाहेरच तिथं लॉकर वगैरे त्यांनी सुविधा चांगल्या उपलब्ध केलेल्या आहे फ्री सेवामध्ये, आणि तिथं आपण ठेवू शकतो मोबाईल. आणि इतकी ह्युमिडिटी आहे ना, फार घामाने पाय जाम झालो मी, आणि खूप भारी मंदिर आहे. मला तिथं 2 भाऊ भेटले, म्हणजे इथले उदयसातले, त्यांनी जरा त्यांच्याबरोबर गप्पा मारत लाईनला थांबलो, आणि मला लाईनला पण थांबायला लागलं नाही जास्त, कारण जी बाहेरची लाईन होती ना, तिथनं मला पोलिसांनी डायरेक्ट एंट्री देऊन टाकली. मी इतक्याला यात्रा करतोय त्यामुळं तुमच्या भावाला लगेच दर्शन झालं. बाकीच्यांना 2 ते 2.5 तास लागतात, तुमच्या भावाचं 1.5 तासात दर्शन झालं. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. खूप मोठं मंदिर आहे, एकदम जबराट असं मंदिर आहे, कधीतरी आलं पाहिजे तुम्ही पण. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा. ही मंदिराची मेन एंट्रन्स आहे, तिकडून चांगला व्ह्यू येतोय मंदिराचा, मस्त 1 नंबर व्ह्यू येतोय. बीचवर आलोय मित्रांनो, गाडी इथं पार्किंगला लावली. जबराट असा बीच आहे, समुंदर, लाटा, लहरी, नाथखोळा. वाव, कोण जो फोटो काढायला पाहिजे मित्र, तर एन्जॉय करतात लोक खूप. मित्रांनो, तर बीचवर आलेलो आहे, पाहू शकताय किती जण एन्जॉय करतात सगळी. 1 नंबर नाथखोळा. पण मला आंघोळ नको करायला, त्यात एकदा कपड्यात माती घुसली ना, ती धुवायला लई मेहनत लागते, त्यासाठी नाही जात मी. पाणी फार तर पाण्यात जातो चालत बूट काढून. बाकी 2 जण मित्र भेटली होती मला, ते फोटो वगैरे काढाय मदत केली असती त्यांनी, पण ते पण चुकामुक झाली आमची. तर चला आता पाण्यात एन्जॉय करतो, एक कोणाला ते व्हिडिओ काढायला होतो. चला, बाय बाय. हां हर हर महादेव मित्रांनो, तर आपण आता जगन्नाथपुरी या बीचवर आलेलो आहे. तर लोक खूप आनंद घेतात, पण काही एकदम आत जातात. आता एक नाही एकदम आत गेला होता, एकदम मला दिसताना असा चाला, थोड्या वेळाने दिसला, माहिती का, मी घाबरलो होतो त्यापेक्षा जास्त. इतक्या पार एवढ्या पाण्यात गेला होता, एवढ्या नाही लोक तिथे पाहू शकतात. बीच फुल पाहिलेलं आहे टुरिस्ट फुल. बीच साईड हॉटेल आहेत सगळे. आपल्याला गुरुद्वाऱ्यात राहायचे, पाहूया कुठं गुरुद्वारा भेटतो. चला, बाय बाय. लय पान खाणारी ते बघा, सगळं थुकल्यालाच दिसतंय. आणि हे पाहू शकता, ही किती टॅलेंटेड लोक आहेत. 1 नंबर नाथखोळा कसलं बनवलंय. आकडा वाजवल्यावर भांडणं झालेत, डेंजर कशावर भांडणं करतात लोक. इथं पाहू शकताय मी आता ह्याच्यात आहे पुरीमध्ये, आणि सगळे हॉटेलच आहे तिथं. बीच साईड आहे आणि सगळे हॉटेलच आहे. तर मी आपलं गुरुद्वाऱ्यात थांबलोय, इथं लोक सगळी भांडणं पाहण्यासाठी थांबलेत. ह्या गुरुद्वारात थांबलोय मी आज. एकदम उत्तम अशी सोय राहण्याची. इथं गाडी लावली पार्किंगला, सेफ आहे अशी, काय अडचण नाही. आम्ही चला, ही पार्क आहे समोरचं, आता पण झालं ती. 1 नंबर आहे तशी सोय, आतमध्ये राहायची काय अडचण नाही. म्हणजे तुम्ही पैसे देऊन पण रूम घेऊ शकता, नाही तर हॉल पण आहे. चल.